नमस्कार। आज आपण बघणार आहे गौरी गणपती विशेष पाकातले चिरोटे। आवाज ऐकू शकता, एकदम छान असा खुसखुशीत, वरून खुसखुशीत आणि आतमध्ये साखरेचा पाक मुरल्यामुळे सॉफ्ट असे पाकातले चिरोटे आपण करणार आहे। चला आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि तो चाळून घ्यायचा आहे आपल्याला। पहिल्यांदा चवीप्रमाणे मीठ घालायचे यामध्ये आणि कडकडीत तुपाचं मोहन घ्यायचे 1-4 चमचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। अशी मूठ व्हायला पाहिजे आपल्याला ह्या पिठाची अशा प्रकारे, आणि चांगलं असं घट्ट असं मळून घ्यायचं थोडं पाणी घालून। त्यानंतर आपल्याला जेवढे गोळे होते तेवढे आपल्याला गोळे करून घ्यायचे आणि इथे साठा तयार करून घेतलेला आहे। तर इथे साठा म्हणजे तांदळाचं पीठ आणि तूप एकत्र मिक्स करून चांगलं मिक्स करायचे आणि मग ते साठा तयार करून घ्यायचं आहे। आता आपण जे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर ते लाटून घ्यायचेत, म्हणजे त्याच्या चपात्या करून घ्यायचेत। आपल्याला पातळ अशा चपात्या करून घ्यायचेत। 3 ते 4 आपण चपात्या करून घ्यायच्या, म्हणजे आपण जेवढं गोळे होते त्याच्याप्रमाणे आपण हे करायचं। जर 8 गोळे झाले तर 4-4 चपात्या एकावर एक करून आपण अशा चपात्या करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये हे स्टफिंग करून घ्यायचे जो आपण साठा तयार केलेला आहे तो। तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा हे पण कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता यामध्ये। तर यामध्ये मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि तूप घालून चांगला असा साठा तयार करून घेतलेला आहे। आता या प्रकारे तुम्हाला दिसत असेल तर साठा पहिल्यांदा लावायचा आहे, थोडंसं पीठ पसरवायचं त्याच्यावरती, म्हणजे भुरभुरून घ्यायचं आहे। परत आपल्याला तसंच करायचं आहे, साठा लावायचा आहे, परत त्याच्यावरती पीठ भुरभुरून घ्यायचं आहे। म्हणजे पीठ भुरभुरल्यामुळे आहे ना, वरती पसरवल्यामुळे लेयर चांगले सुटतात। अशाच पद्धतीने मी 4 पण पोळ्या आहेत त्या करणार आहे आणि नंतर मग असा टाईट असा रोल करून घ्यायचा आहे। सर्व बाजूने आपल्याला कडा चांगल्या व्यवस्थित अशा दाबून घ्यायचेत, अशा बंद करून घ्यायचेत। हे बघा, सर्व बाजूने आपल्याला हे साठा लावून घ्यायचा आहे आणि असा टाईट रोल करायचा आहे अशा पद्धतीने। आणि आपल्याला जेवढी छोटी मोठी आपल्याला खाजे चिरोटे आपल्याला करायचे तर त्या पद्धतीने आपण हे चाकूच्या सहाय्याने आपण कट करून घ्यायचेत। असं केल्यामुळे आहे ना टाईट रोल होतो, म्हणजे सुटत नाही मध्येच। आता चाकूच्या सहाय्याने मी हे करून घेत आहे, कट करून घेत आहे। आणि हे कट करून झालं ना का लगेच आपण रुमाल ठेवायचा ह्याच्यावरती, नाहीतर ते सुकतात। अशा पद्धतीने मी हे एकसारखे कट करून घेत आहे। हे बघा, यामध्ये तुम्ही गोल पुरीसारखं पण करू शकता, मी तुम्हाला पुढे दाखवते। आणि चिरोटे असे लांबट आकाराचे पण करू शकता। हे अशा पद्धतीने दाबायचं, म्हणजे लेयर चांगले एका बाजूने सुटलेले आहेत, दिसू शकते तुम्हाला। छान असे लेयर झालेले आहेत। पुढे मी तुम्हाला दाखवते। हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। मस्त एकदम खुसखुशीत होतात आणि पाकामध्ये घातल्यामुळे आतमधून सॉफ्ट असे होतात। तर अशा पद्धतीने गोल पुरी पण करू शकतो। आणि यामध्ये जर तुम्ही एखाद्या पुरीमध्ये एखादी लाटी असेल तर त्या चपातीमध्ये जर तुम्ही कलर वगैरे घातलं तर आतमधून कलरफुल पण असे चिरोटे हे होतात, पण मी कलर नाही घातलाय। आणि हे अशा पद्धतीने हे बघा, दाबून पण करू शकतो किंवा अशा लाटण्याच्या सहाय्याने थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचंय, म्हणजे चांगलं खुसखुशीत असे होतात। जास्त तळण्यासाठी टाइम नाही लागत। अशा पद्धतीने मी हे सर्व करून घेतलेलं आहे। हे बघा, आता इथे आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे। अर्धा कप पाण्यामध्ये मी पाव किलो साखर घातलेली आहे। आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। साखरेचा पाक आपल्याला एकतारी करून घ्यायचा आहे, गुलाबजामुनला करतो तसा नाही घ्यायचा आहे, एकतारी पाक करून घ्यायचा आहे। आता इथे हे तळून होईपर्यंत आपला पाक पण तयार होते आणि हे आपल्याला आहे ना चिरोटे मंद आचेवरती तळून घ्यायचे। फास्ट गॅसवरती तळलं तर मग ते आतमधून कच्चे राहतात। हे ऑटोमॅटिक असं वरती येतात बघा, लेयर सुटतात, बघू शकता। अजिबात हात लावला नाही, बरोबर ते वरती ऑटोमॅटिक हे होऊन येतात आहे, तरंगून येतात आहे। आता आपल्याला हे दोन्ही बाजूनी मंद आचेवरती तळून घ्यायचेत, थोडासा कलर चेंज होईपर्यंत। आणि हे तळून झाले की मग आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचेत। चाळणीमध्ये काढून घ्यायचेत, म्हणजे त्यामध्ये जे गरम वाफ असते तर ती निघायला पाहिजे। यामध्ये पाकामध्ये थोडे केशर घातलेले आहेत, या कलर येईपर्यंत, असा कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचेत। आणि आता मी चाळणीमध्ये घालून ठेवून घेते, कारण का आपल्याला लगेच पाकामध्ये घालायचे नाही ते चिरोटे। लगेच जर घातले तर नरम पडतील। 2 ते 3 मिनिटं आपल्याला थांबायचे, थोडंसं नॉर्मल होऊन द्यायचे यांना,
नंतर मग पाकामध्ये घालायचं आणि पाक पण आपल्याला कोमट पाहिजे, गरम पाकामध्ये घालायचं नाही। आता मी पाक आपला झालेला आहे, तर यामध्ये मी केशर घातलेलं आहे आणि आता मी ह्या चाळणीमध्ये काढून घेत आहे आणि आपल्याला परत दुसरी बॅच चिरोटेची तळायला घालायचे आणि नंतर मग हे आपल्याला पाकामध्ये फक्त 1-2 सेकंदासाठी आपल्याला हे चिरोटे डिप करून घ्यायचे पाकामध्ये आणि लगेच परत पुन्हा अशाच चाळणीमध्ये ठेवून द्यायचे। म्हणजे एक्स्ट्रा जो पाक असेल तर तो निथळला जाईल, खाली पडेल आणि जास्त पाक आपल्या चिरोट्यामध्ये राहणार नाही। आता हे थंड झालेले आहे पाक। आता यामध्ये आपण हे चिरोटे घालून घेऊया। बाजूला मी दुसरी बॅच चिरोट्यांची तळायला घातलेली आहे। आता आपण जे पहिले चिरोटे तळून घेतलेले तर ते घालून घ्यायचेत आणि वरून आपल्याला पिठी साखर आणि वेलची पावडर असं आपण गार्निशिंगसाठी आपण करू शकतो। छान असे हे होतात चिरोटे, खुसखुशीत अगदी। गौरी गणपतीसाठी तुम्ही नक्की बनवा। हे बघा गरम असल्यामुळे आहे ना असे बुडबुडे येतात हे करायला आणि लगेचच आपल्याला 1-2 सेकंदासाठी फक्त आपल्याला हे डिप करून ठेवायचे पाकामध्ये। एकदम छान असे चिरोटे होतात। हे असं झालं की लगेच आपण चिमट्याच्या साहाय्याने काढून घ्यायचे ते चिरोटे। हे बघा इथे 1-2 सेकंदासाठी मी ठेवून दिलेले आहेत। आता हे इकडचे आपल्याला हे दुसरी बॅच आहे तर ती पलटी करून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला। हे पण असेच मस्त वरती फुगून आलेले आहेत आणि छान असे यांना पण मस्त लेयर सुटलेले आहेत। सर्व चिरोटे असे हे 1 ते 1.5 महिनाभर मस्त असेच खुसखुशीत राहतात हे चिरोटे अगदी अशा पद्धतीने जर केलात तर। आता हे चिरोटे आपण इकडे बाजूला ठेवून देऊया। आता हे पाकातले जे चिरोटे आहेत तर ते काढून घेऊया। ह्या लेअरमध्ये भरपूर असा पाक राहिलेला असतो तर तो असा निथळून घ्यायचा आहे आणि चाळणीमध्ये असाच उभा करून ठेवायचं आहे हे चिरोट्यांना। हे बघा मी आता ठेवते आणि चाळणीमध्ये ठेवायचा म्हणजे जो एक्स्ट्राचा जो पाक असतो ना तो खाली पडला जातो। म्हणजे भांड्यामध्ये खाली मी एक दुसरं प्लेट ठेवलेली आहे। पूर्ण पाक निथळून घ्यायचा आहे आणि वरून पाहिजे तर आपल्याला साखर भुरभुरून घ्यायची। जर तुम्हाला पाकामध्ये नाही घालायचे चिरोटे, पाकातले नाही करायचे तर तुम्ही जेव्हा आपण तळून घेतले तेव्हाच तुम्ही त्यावरती पिठी साखर भुरभुरू शकता। म्हणजे पिठी साखर असं चिमटीच्या साहाय्याने तुम्ही घालू शकता, म्हणजे जास्त गोड तुम्हाला जर नसेल तर। अशा पद्धतीने हे चिरोटे आपल्याला चाळणीवरती ठेवून द्यायचे म्हणजे एक्स्ट्राचा जो पाक असेल तो खाली निथळला जाईल आणि वरून पुन्हा आपल्याला पिठी साखर हे करून घ्यायचे, स्प्रिंकल करून घ्यायचे म्हणजे छान असे गोडसर असे चिरोटे तयार होतील। अशा पद्धतीने मी सर्व चिरोटे तयार करून घेतलेले आहेत। हे बघा अर्धा किलोमध्ये एवढे चिरोटे झालेले आहेत। छान असे खुसखुशीत चिरोटे तयार झालेले आहेत। आता वरून मी पिठी साखर आणि थोडीशी वेलची पावडर पाहिजे तर किंवा बदाम पिस्त्याचे काप तुम्ही यावरती गार्निशिंगसाठी घालू शकता। छान असे चिरोटे, पाकातले चिरोटे खुसखुशीत अगदी 1 ते 1.5 महिना टिकणारे मस्त गौरी गणपतीसाठी तुम्ही नक्की करून बघा। आणि अशा पद्धतीने चिरोटे तयार झालेले। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। इथे पुढे बघा एकदम क्रिस्पी असे हे झालेले आहेत चिरोटे। आता मी प्लेटमध्ये सर्व करून घेते। वरून पिस्त्याचे काप थोडेसे घातलेले आहेत आणि पिठी साखर पण वरून घातलेली आहे। छान असे हे दिसत आहेत। छान असे चिरोटे तयार झालेले आहेत। अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये एवढी चाळणी भरून झालेले आहेत। आता मी मोजली नाहीत किती झालेले आहेत ते। वरून केशरच्या काड्या जे पाकामध्ये आपण घातलेले आहेत त्या सर्व केलेले आहेत आणि लेयर बघू शकता एकदम मस्त सुटलेले आहेत लेयर अगदी। तुम्ही 4-5 पोळ्या जरी केल्या तरी ह्यापेक्षा अजून लेयर सुटतील। मी 4च केलेले आहेत, तुम्ही एक्स्ट्रा पण करू शकता। अशा पद्धतीने हे चिरोटे तयार झालेले आहेत। भरपूर असे चिरोटे झालेले आहेत आणि गोल पण मी केलेले आहेत तर ते 2-3 केलेले गोल तर त्यांना पण मस्त असे लेयर सुटलेले आहेत। आणि सर्व चिरोट्यांवरती मी अशी साखर, पिठी साखर मिक्सरला थोडीशी, आपली जाडी साखर असते ती मिक्सरला थोडीशी फिरून घेतली आणि तीच साखर आपल्याला यावरती भुरभुरून घ्यायची आहे। मोदकाची रेसिपी पण अपलोड केलेली आहेत, आंब्याचे मोदक पण तयार केलेले आहेत तर ती पण नक्की बघा। आपल्या चॅनलवर मोदक रेसिपी आहे।